आज कोर्टाने सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। बरोबरीने 25,000चा दंडही ठोठावलाय। पण या शिक्षेविरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं सलमानकडून सांगण्यात आलं आणि याबद्दलच आपण अधिक माहिती अर्थातच जाणून घेणार आहोत। औरंगाबादचे माजी न्यायमूर्ती पी.व्ही. पाटील यांच्याकडून सर, आज आपण पाहतोय की कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे, पण त्या शिक्षेविरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं सुद्धा सलमानच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। नेमकी ही प्रोसेस कशी असेल? की प्रोसेस नैसर्गिकपणे ते अर्ज करणार, अपीलात जाणार, कारण अपीलात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, नागरिकाला, त्यामुळे अपीलात जाणार। जामीन मिळवण्यासाठी सुद्धा हायकोर्टात जाणार असल्याचं सलमानच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे। याबद्दल नेमकी काय कशी प्रक्रिया असेल? जामिनाची प्रक्रिया म्हणजे तो जामिनाचा अर्ज करतील उच्च न्यायालयात आणि तो अर्ज केला की तो हायकोर्टात सुनावणी निघेल। पण हायकोर्टाला सुटी नसते, कारण वेकेशन जज पुढे काम निघू शकतं। सर, आपण जेव्हा या पूर्ण हिट अँड रन प्रकरणाचा आपण त्याच्याकडे अगदी बारकाईने पाहतोय, आपण पाहतोय की 2002 मध्ये खरं तर हे प्रकरण घडलं आणि 2006 पासून हा पूर्ण खटला सुरू झाला आणि त्यानंतर आज 6 मेला याचा निकाल कोर्टाने दिलेला आहे। 5 वर्षांची शिक्षा आणि 25,000चा दंड सलमानला ठोठावण्यात आलाय। आता या पूर्ण केसकडे अर्थातच पुढच्या वाटचालीच्या अनुषंगाने तुम्ही कसे बघता? एक आहे हा जो डिले झाला आहे 13 वर्षाचा, हा गैर आहे। त्याच्यासाठी केसेस लवकर चालल्या पाहिजेत आणि काही वेळा कोर्टात केसेस खूप असतात, पण माननीय उच्च न्यायालयाचे अधिकार असे आहेत की ते ज्या कोर्टाकडे कमी काम आहे तिकडे केस ट्रान्सफर करू शकतात। 13 वर्ष निकाल होत नाहीत, हे डिफीट जस्टिस हे तत्व न्याय तत्वाच्या विरोधी आहे। त्यामुळे शक्यतो ह्या केसेस लगेच चालल्या पाहिजेत। पण असे बोलले जाते की आता सलमान पुढच्या अडचणी वाढलेल्याच आहेत। काय होऊ शकतं आता पुढे? सलमान खानला खरंच जामीन मिळेल का? आणि आता खरं तर त्याला 3 दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे। जामीन मिळेल। जामीन हा अशा मॅटरमध्ये मिळतोच, जामीन मिळेल। अर्थात खरंय सर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल।